मोहोळ शहरातील एका लॉजमध्ये सुरू होता कथित देह व्यापाराचा अड्डा। पोलिसांनी टाकला छापा, एका महिलेची केली सुटका आणि लॉज मालकासह दोघांवर गुन्हा दाखल। मोहोळ शहरात कथित देह व्यापाराविरोधात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। शहरातील एका लॉजमध्ये अनैतिक प्रकार सुरू असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर सोलापूर ग्रामीण अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने छापा टाकला। या कारवाई दरम्यान एका पीडित महिलेची सुटका करण्यात आली असून तिला पुढील कायदेशीर प्रक्रियेसाठी महिला सुधारगृहात पाठवण्यात आलाय। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मोहोळ कुरुल मार्गावरील शहर हद्दीतील छावा हॉटेल अँड लॉजिंग येथे आर्थिक फायद्यासाठी महिलेकडून देह व्यापार करून घेत असल्याचा संशय आहे। या प्रकरणी लॉज मालक आणि व्यवस्थापकाविरोधात अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्यान्वये मोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। आरोपी म्हणून अमित नानासाहेब मोटे आणि श्रीकांत लक्ष्मण कसबे यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला। या कारवाईची फिर्याद सोलापूर ग्रामीण अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षातील अधिकारी शारदा घोळवे यांनी दिली असून पुढील तपास सुरू आहे। या प्रकरणाशी संबंधित इतर बाबींचाही तपास पोलिसांकडून करण्यात येतोय। मोहोळमधील या कारवाईमुळे शहरात एकच खळबळ उडाली असून अशा अवैध धंद्यावर पोलिसांचा आणखी कडक कारवाईचा इशारा मानला जातोय। अशाच विश्वासार्ह आणि ताज्या बातम्यांसाठी जनसबूत न्यूज चॅनलच्या सर्व प्लॅटफॉर्मला सबस्क्राईब करा, फॉलो करा, व्हिडिओला लाईक करा आणि अपडेट रहा।